रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूणच्या जवळ राजवाडी ब्राह्मणवाडी येथे गरम पाण्याची कुंड आणि सोबत श्रीदेव सोमेश्वरांचं मंदिर आहे. आपण आज हे मंदिर बघायला आलो आहोत. खूपच सुंदर झाडींमध्ये आणि डोंगरांच्या मध्ये हे मंदिर आहे आणि हा गरम पाण्याचा झरा आहे, इथं कुंड आहे. आपण आज व्हिजिट करायला आलो. प्रशासनाने खूप चांगलं बांधून ठेवलेलं आहे. इथं व्यवस्थित रस्ते केलेले आहेत आणि सुंदरशा झाडींमध्ये आपण आज चाललेलो आहोत. पर्यटकांसाठी हे खूप महत्त्वाचं स्थान आहे. कोकण प्रदेशामध्ये खूप सारे पर्यटन केंद्र आहेत, त्यापैकी हे एक. थोडंसं अंतर जास्त आहे. हे आपले साथीदार काही सोबत चालले आहेत. पुढं योगेश मस्के सर आहेत, दिल्लीवरून आलेले मस्के पाटील आहेत, सोबत सचिन पाटील आहेत. वळूचे पानं आहेत नाही, हे वळूचे पानं. याच्यापासून एक टेस्टी स्वीट डिश बनवली जाते. सोबत आंब्याच्या पण खूप व्हरायटी आहेत तिथं. मी संतोष रोडे पाटील. आजूबाजूला सगळीकडं भाताचे किंवा तांदूळाचे बाग हे मळे आहेत. आपण लवकरच गरम पाण्याच्या कुंडाकडे पोहोचणार आहोत. ही घास पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं घासांचं प्रमाण पण भरपूर आहे. घास आहे घास. घास नाही, भात नाही. सचिन पाटील मराठवाड्यातले एक उत्कृष्ट शेतकरी. आंबा पाहिला का? आंब्याचं झाड. हे आंब्याचं झाड बघा. आंबा, नारळ, किती मोठे मोठे झाड आहेत आंब्याचे. ते इथं कुंड आहे, सोबत सोमेश्वर महादेवांचं मंदिर आहे. बघा किती गरम पाणी आहे. हे बघा. सचिन पाटील बघा बरं किती गरम पाणी. हे 50 टेम्परेचर 50 मध्ये असेल. 50 डिग्री. 50 डिग्री. हे बघ 50 डिग्री तू बोट होईल. हे बोल ना.
म्हणजे आपल्या आंघोळीच्या पाण्यापेक्षा जास्त गरम पाणी आहे. याच्यावर बघा अशी वाफ निघते. आंघोळी पाणी नाही साहेब एवढं गरम माणूस त्यापेक्षा जास्त पाणी. आपण टाकलं सारे. हे बघा कशी वाफ निघते पाण्यावरून. बघा ही कशी वाफ येते पाण्याची. एकदम गरम येतं. बघा बाजूला पाऊस पण चालू आहे. याला म्हणतात चमत्कार. अच्छा, याच्यामध्ये पावसाचं